दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी. निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नांना दे पंख नवे अन गंध नवा पसरला. दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाच्या मानकरी आहेत कर्तव्यनिष्ठ, धाडस आणि संवेदनशील नेतृत्व यांचा सुंदर संगम असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक IPS माननीय आंचल दलाल. भारतीय पोलीस सेवेत दाखल होताना समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवण्याचा दृढ संकल्प त्यांनी केला. कठोर प्रशिक्षण, प्रामाणिक कार्यपद्धती आणि शिस्तबद्ध नेतृत्व यांच्या जोरावर त्यांनी पोलीस सेवेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज रायगड जिल्ह्यासारख्या पर्यटन, औद्योगिक आणि किनारी वैशिष्ट्य असलेल्या महत्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. कायदा सुव्यवस्था राखणं, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणं या दृष्टीनं त्या सातत्यानं काम करत आहेत. त्यांच्या कार्यातून स्पष्ट संदेश मिळतो, कोणतंही पद केवळ जबाबदारी नसते, ते समाज परिवर्तनाचं सामर्थ्य बनतं. IPS आंचल दलाल यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत वेगळ्या पद्धतीनं योगदान देणाऱ्या, कर्तव्य तत्पर आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी मी सातत्यानं गप्पा मारत असते. आज कोण आहे हे सांगणार आहे लवकरच, पण त्याच्या आधीची प्रस्तावना करते. कदाचित त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. एका जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीची लोकांना भीती वाटू लागली, कारण गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. आता यामध्ये कोण बदल करणार असा प्रश्न लोकांना पडला आणि त्याच वेळेला एका महिला पोलीस अधिकारी, IPS अधिकारी महिलेची तिथे नियुक्ती झाली. लोकांना परत प्रश्न पडला, महिला आहे, पुरुष असता तर गोष्ट वेगळी, महिला कसं हे सगळं आटोक्यात आणेल? पण लोकांचा हा समज फार थोड्या दिवसात दूर झाला, कारण या अधिकारीबाईंनी आपल्या पोलीस क्षेत्रातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र केलं. समाजातल्या लोकांमध्ये मिसळण्याचा, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा अगदी सपाटाच लावला आणि ते करत असताना कायद्याची अत्यंत कठोर अंमलबजावणी सुद्धा केली. लोकांच्या लक्षात आलं की स्त्री पुरुष हा भेद नसतो, तर तिथे प्रश्न असतो इच्छेचा, धाडसाचा, कर्तव्याचा आणि जिद्दीचा. या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाहीत, या आहेत रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक IPS माननीय आंचल दलाल. मॅडम, दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. तुमचा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी प्रशासकीय सेवेत आपण जावं किंवा आपण IPS व्हावं, ही प्रेरणा कुठून मिळाली आणि घरचं सगळं वातावरण कसं होतं, त्याला पूरक होतं का? तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन कशा पद्धतीचं होतं, हे सुरुवातीला ऐकायला आवडेल. माझे वडील शासकीय सेवेत होते, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये. तर लहानपणीपासूनच घरात जी चर्चा असते, बरेच घरात असतात की मोठे होऊन जास्त पैसे कमवायचे आहे, हे विकून घ्यायचे, ते विकून घ्यायचे. तसे प्रकारचे आमच्या घरात नव्हती. आणि आई आणि वडिलांचे दोघांचा जे जीवन प्रवास आहे, काही एपिसोड्स त्याच्यातनं असं दिसून आले की ते स्वतःसाठी जास्त न करता लोकांसाठी काय करता येईल त्याच्यात हे अग्रेसर होते. एक जस्ट उदाहरण देते की बरेच आई वडिलांना न कळता काही पैसे गोळा करत असतात महिन्याच्या खर्चातनं. असे ते माझी आई करायची आणि जर सफिशियंट काही पैसे गोळा झाले, म्हणजे स्वतःसाठी काही गोल्डची छोटी वस्तू न घेता, आपले नातेवाईकांमध्ये कोणी असे होते ज्यांच्याकडे तसं नव्हता किंवा परिस्थिती नव्हती, तर त्यांच्यासाठी एक छोटा काही गोल्डचा आयटम घेणे, तशा प्रकारच्या त्याच्या
व्यक्तिमत्व होता. तर तिथून थोडासा म्हणजे असा होता की जास्त पैसे कमवण्यावरती फार भर नाहीये. आणि त्यानंतर माझी स्कूलिंग दिल्लीमध्ये पूर्ण झाली. मी NUJS नॅशनल लॉ स्कूल कॅलकटा मध्ये आहे. तिथे 5 वर्षाची लॉची डिग्री घेतली. त्याच्यात आपल्याला मॅन्डेटरी काही इंटर्नशिप्स करायचे असतात. तर तशीच एक इंटर्नशिप माझी मजदूर किसान शक्ती संघटन एक NGO आहे राजस्थानमध्ये त्यांच्यासोबत होती. तिथे आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशनची इम्प्लिमेंटेशन, हो. सोशल ऑडिट जे वेगवेगळे काम आहे त्यांचे, मनरेगाचे इम्प्लिमेंटेशन त्याच्यात आम्ही काम करायचो. काही कामगार आहेत त्यांना पैसे भेटत नाही तर त्यांच्यासोबत ऑफिसला पाठपुरावा करणे, काही वेळा आंदोलनाला बसणे असं हे काम केलं. तर तिथून जे एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळाली तो काम करून, तर असं वाटलं की आपण काय NGO सेक्टरमध्ये जाऊया का? कारण एकदम ग्रासरूट सोबत काम करायला जोडला मिळतंय. जातो हो. आपण. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम असा 5 वर्षाचे जे माझं हे होतं डिग्री कोर्स त्याच्यात बाकीची इंटर्नशिप पण केली सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये आणि काही लॉ फर्ममध्ये. आणि जनरली नॅशनल लॉ स्कूल्समध्ये मुलांचं वळण थोडा कॉर्पोरेट लॉकडे असते. कारण तिथे सुरुवातीच खूप मोठे पॅकेजेस भेटतात. पण माझा तसा काही फार याचा मोटिव्ह नव्हता. तर एकंदरीत मग असा डिसाईड केलं की जर पब्लिक सर्व्हिसमध्ये जायचे आहे, तर सर्वात जास्त डेप्थ आणि विड्थ जर कुठला फील्ड देऊ शकत तर तो पब्लिक सर्व्हिसेस आहे. आणि त्यानंतर मग मी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम देण्याचा निर्णय घेतला. पण हे कोणी मार्गदर्शन केलं का? कोणत्या गोष्टीत आपल्याला पॉवरचा वापर करून चांगलं काम करता येईल? मग हे कोणी गाईड केलं की तुमचा तुम्हीच विचार केला? नाही, नक्की घरात जसं मी सांगितलं की वडील वातावरण. वडील शासकीय सेवेत होते, तर माहीत होतं की असं आहे जे करू शकत. आणि माझे भावांचाही सिलेक्शन झालेला होता 2012 मध्ये. पण मी कधी त्यांना क्रेडिट देत नाही की त्यांच्यामुळे मी केलेलं आहे हे एक्झाम. कारण मला सुरुवातपासूनच एक वेगळा व्यक्तिमत्व करायचं निर्माण होतं. करायचे आहे तसं आहे. तर मी असा नेहमी म्हणते की मी व्यक्तिगत तसा निर्णय घेतला की याच्यात जायचे आहे. अच्छा. आज काय वाटतं आई-बाबांना? चांगलंच वाटत असेल. किती आनंद होत असेल ना? हं, हं. खूप छान. तुम्ही ज्या भागामध्ये काम करता आज पोलीस अधीक्षक म्हणून रायगड जिल्हा, जो पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याला औद्योगिक पार्श्वभूमी आहे, सागरी किनारपट्टी आहे. तिथली आव्हानं कुठल्या प्रकारची तुम्हाला जाणवतात? तर रायगड जिल्हा आपली जे राज्याची राजधानी आहे मुंबई, त्याच्या एकदम जवळ आहे. आणि हिस्टॉरिकली पण जे काही गैरकृत घडलेले आहे मुंबईमध्ये त्याची नळ जर बघितली तर तो रायगडमध्ये मिळालेली आहे. हो. जसं 1993च्या RDX श्रीवर्धन तालुका आहे आपले हो. रायगड जिल्ह्यामध्ये, तिथे लँड केला होता. आणि त्याच्यात वापर केली काही वेपन्स पण इथे लँड झालेले होते. आणि आता अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने इंडस्ट्रियलायझेशन वाढलेलं आहे, आपल्याकडे खूप सारी 4 ते 5 रेड झोन्स आहे, ज्याच्यात केमिकल इंडस्ट्रीज आहे. त्यानंतर दुसरी बाकी भरपूर इंडस्ट्रीज आहे, मोठे स्टील प्लांट्स आहे. आणि त्यांच्यासोबत परप्रांतीय कामगार येणं, मग त्यांचे जे काही भंगार असते किंवा दुसरी वस्तू त्यांची चोरी, तर सगळे खूप सारे इश्यूज आहे. पण आपली जी टीम आहे इथे त्यांनी खूप चांगला काम चालूच होता आणि अजूनही चांगलं काम करत आहे. जेणेकरून इंडस्ट्रीजला एक कॉन्फिडन्स वाटतंय की हे एक चांगली जागा आहे जिथे पुढे त्यांचा बिझनेस चांगला चालू शकत. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबतीत अजूनही खूप प्रश्न आहेत. अजूनही महिलांना पाहिजे तसं सुरक्षित वाटत नाही. तर रायगड जिल्ह्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी किंवा त्यांना सुरक्षित वाटावं, या दृष्टिकोनातून तुम्ही एक महिला पोलीस अधिकारी म्हणून काय पद्धतीचं काम करत आहात? तर जनरली जे महिलांवरती अत्याचार होतात, जवळपास 90% तो त्यांचे ओळखीचे किंवा जवळचे नातेवाईक हे करतात. समजा कोणी मुली किंवा महिलावरती सेक्शुअल असॉल्टही होत आहे, तर त्यांचे ओळखीचे व्यक्ती आणि तसे प्रकारचे लोक करतात. तर याच्यासाठी आम्ही जास्त याचे 2 भाग आहे. एक आहे प्रिव्हेन्शन. हां. तर त्याच्यासाठी महाराष्ट्र पोलीसचाच एक पोलीस काका, पोलीस दीदी उपक्रम आहे. ज्याच्या अंतर्गत आमचा हे कर्तव्य आहे की प्रत्येक शाळामध्ये त्या पोलीस स्टेशनचे पोलीस काका आणि दीदी जाणार आणि त्यांचे मुलांचं समुपदेशन करणार की बॅड टच म्हणजे काय, गुड गुड टच, टच बॅड म्हणजे टच. काय. हां. आणि जर तसं काही प्रसंग घडला तर तुम्ही कोणाला संपर्क करू शकत. सोबतच त्याच उपक्रमच्या अंतर्गत आम्ही सेल्फ डिफेन्सचे पण क्लासेस घेतोय. आता समर व्हेकेशन सुरू होणार आहे, त्याच्यात आम्ही सेल्फ डिफेन्सचे क्लासेस घेणार आहोत. एक सेफ्टी चॅम्पियन्स म्हणून काही मुलांना अँबॅसेडर म्हणून घेणार आहोत.
जे की ते जे आपला मोटिव्ह आहे की मुलींना, महिलांना, स्पेशली मुलींना शाळातली त्यांना हं. कॉन्फिडेंट वाटावं की कोणी तसं काही प्रसंग त्यांच्यावरती करणार नाही आणि केलं तर ते कॉन्फिडेंटली पोलीस स्टेशनला जाऊन त्याची सांगू तक्रार करू शकतील. शकणार. ते आम्ही करतोय. सोबत जे वर्किंग महिला आहे, जसं तुम्ही उल्लेख केला की उद्योगीकरणचं प्रमाण खूप जास्त आहे हं. इथे. त्यांच्यासाठी एक बडी कॉप परत महाराष्ट्र पोलिसचीच संकल्पना आहे, ज्या अंतर्गत हे बडी कॉप त्या फॅक्टरीजमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये जाऊन त्यांचे जे वेगवेगळे लॉज आहे त्यांची प्रोटेक्शनसाठी त्याच्याबद्दल त्यांना माहिती देते. उदाहरण प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस हां. या अंतर्गत त्यांचे काय काय अधिकार आहे, कसे प्रकारची इंटरनल कंप्लेंट कमिटी बनवली गेली पाहिजे, लोकल कंप्लेंट कमिटी बनवली गेली पाहिजे. हं. जर तसं काही कंप्लेंट आली तर विक्टिमचे काय अधिकार आहे, आरोपींना हां. कशा प्रकारे हाताळण्यात यावं, हे सगळी गोष्ट तिथे देण्यात आलेली आहे. ओके. सोबतच ते एक हेही आहे की समजा कोणी महिला आहे की त्यांना असुरक्षित वाटतंय प्रवास करण्यात, तर ते मोकळे मनाने 112 नंबरवरती कॉल करू शकतात आणि आपली जी पोलीस गाडी किंवा व्हेकल आहे ते त्यांना त्यांच्या घरपर्यंत एस्कॉर्ट करणार. मंडळी, कुठेही जाऊ नका. बघत रहा इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि मी आत्ता गप्पा मारते रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक IPS माननीय आंचल दलाल यांच्याशी. खूप वेगवेगळ्या प्रकारचा गुन्ह्याचं आता प्रमाण वाढत चाललंय. अशा वेळेला तुमच्या समोरची आव्हानं कुठली आहेत? तुम्ही एकदम बरोबर म्हटले की सायबर जे ऑफेन्सेस आहे, आपले पुढे जाताना 3 प्रकारचे धोके जे आहे आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यात एक सायबर आहे, एक ट्रॅफिक आणि रोड फेटलिटीज हो. आणि तिसरा आहे ऑफकोर्स टेररिझम. तर आपले देशात तेवढे लोक मर्डरने किंवा असॉल्टने मरत नाही, जेवढे जास्त रोड फेटलिटीजने जातात. तर याच्यासाठी जे पहिला आहे सायबरचा, त्याच्या एक कॉर्पोरेट प्रकारची यंत्रणा त्या आरोपींनी तयार केलेली आहे, ज्याच्यात वेगवेगळे व्हर्टिकल्स आहे. म्हणजे जे तुम्हाला कॉल करतोय तो एक वेगळा व्हर्टिकल आहे, ज्याच्यासाठी कॉल करतोय तो वेगळाच व्हर्टिकल आहे, ज्याचा सिम कार्ड वापर केला गेलाय तो वेगळा व्हर्टिकल आहे, ज्याचे अकाउंटमध्ये पैसे गेले ते वेगळे व्हर्टिकल आहे. आणि बरेच वेळा यांना माहीत नसते की नेमका कोणासाठी काम करताय, ते फक्त सर्व्हिस देताय आपली. जसं तुम्ही कुठली आपल्या आजकाल ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत, तुम्ही काय घर तुम्हाला साफ करायचे तर तसं त्यांना सर्व्हिससाठी तुम्ही अगदी. बोलू शकत. तशाच प्रकारची हे सर्व्हिसेस झालेली आहे. हं, हं. तो याच्यासाठी आपला आता जे यंत्रणा आहे NCCRP पोर्टल असू द्या, 1930 असू द्या, त्यांनी खूप बळकटीकरण केलेलं आहे आणि अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने बँक्सवरती पण जबाबदारी देण्यात आलेली आहे, की कसं लोकांचे पैसे असं जाणार नाही वाया. तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा आता AIचा सुद्धा स्मार्ट पोलिसिंगसाठी किंवा पोलिसिंग अधिक सक्षम करण्यासाठी कशा पद्धतीचा उपयोग महाराष्ट्र पोलीस करतंय? मी ते सांगू इच्छिते, की स्पेशली रायगडमध्ये पण 2017 पासूनच एआयचा वापर करण्यात सुरू झालेला होता. अनिल पारस्कर साहेब इथे त्यावेळी पोलीस अधीक्षक होते. अच्छा. त्यावेळी एक थर्ड आय म्हणून त्यांनी ॲप डेव्हलप केली होती, ज्याच्यात हं. हॉटस्पॉट मॅपिंग ते करायचे. त्यानंतर जे क्रिमिनल्स आहेत त्यांची पूर्ण डिटेल, जे जास्त वल्नरेबल कम्युनिटी आहे त्यांच्या ते रेकॉर्ड ठेवणं, जुव्हेनाइल ऑफेंडर्स जे आहे, अशा पद्धतीने ते त्यापासून त्यांनी चालू ठेवला होता आणि चांगली गोष्ट आहे, की नंतर आलेले पण प्रत्येक एसपीने रायगडमध्ये तो चालू ठेवलेला आहे. आपला महाराष्ट्र पोलीस जे आहे, हे एक खूप उल्लेखनीय आहे, की फोरेन्सिकचा कसा हां. जास्त वापर होऊ शकत याच्यावरती खूप भर आहे. महाराष्ट्र पोलीसने मोबाईल फोरेन्सिक व्हॅन्स प्रत्येक पोलीस उपविभागाला दिलेले आहे, ज्याच्यात सगळी वस्तू आहे, जे की एक चांगली फोरेन्सिक लॅबमध्ये असू शकत. याचा आपल्याला काय फायदा होतोय, की आपल्या एकदा सायंटिफिक पद्धतीने एव्हिडन्स कलेक्शन झाली, की हां. मग नंतर कोर्टात साक्षीदारचा फितूर होणं किंवा हे प्रकार होत नाही आणि टेक्निकल मुद्द्यांवरती जे दोषी आहेत त्यांची दोषसिद्धी होण्यात आपल्याला मदत मिळते. एक महिला म्हणून तुम्ही जेव्हा या क्षेत्रात आलात, तेव्हा तुम्हाला काम करत असताना काही अडथळे किंवा म्हणजे ऑब्स्टॅकल्स किंवा काही मर्यादा जाणवतात का? तर याच्यासाठी मी आमची जी ट्रेनिंग असते IPS मध्ये, सरदार वल्लभभाई पोलीस ट्रेनिंग अकॅडमी हैदराबादमध्ये, तिथे आम्हाला महिला किंवा पुरुष असं काही वेगळा ट्रीटमेंट दिला जात नाही. ज्या प्रकारचा रगडा पुरुष प्रोफेशनलसाठी आहे, तशाच प्रकारचा रगडा आमच्यासाठी असते. तो एक तिथून बाहेर पडताना एक सेन्स अशी असते, की एकदा वर्दी घातली आहे तर महिला पुरुष काही नाही.
नो जेंडर डिफरन्स. नो जेंडर डिफरन्स आणि मी जे आहे ते मी आहे. आणि दुसरा मी एक उल्लेख करू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये माझा मूळ जे स्टेट आहे हां, तो state. उत्तर प्रदेश आहे. ओके. पण तिथला आणि इथली जी संस्कृती, कल्चर आहे, लोकांची जी मानसिकता आहे त्याच्यात खूप फरक आहे. ते एक एक्सपेरिमेंट पण सांगू इच्छिते. एक बर्कली युनिव्हर्सिटीमध्ये एक्सपेरिमेंट करण्यात आलेला होता. त्याच्यात हं. काही लोकांना गोळा केला गेला आणि त्यांचे चेहऱ्यावरती एक डाग करण्यात आला आणि त्यांना सांगितलं की आता तुम्हाला बाहेर जायचंय, लोकांसोबत इंटरॅक्ट करायचंय. हं. आणि जस्ट बाहेर जाताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्प्रे मारली गेली त्यांना न कळता आणि मग तो पुसून गेला. हो. पण त्यांना हे समजलं नाही. तर ज्यावेळी त्यांचे इंटरॅक्शन झाला, आता काही 20-25 मिनिटाचं इंटरॅक्शन होतं. त्यानंतर आल्यावर त्यांच्याकडून विचारणा करण्यात आली की तुमचा काय रिस्पॉन्स होता? तर सगळ्यांचं म्हणणं होतं की तो स्पेसिफिकली माझे चेहऱ्यावरती बघत होता, माझे डागाला आणि माझ्या चेहऱ्यावरती हे होतं त्यामुळे मला वेगळी पद्धतीने बघितला गेला. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. कुठेही जाऊ नका. बघत राहा. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आणि मी आता गप्पा मारते रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक IPS आंचल दलाल यांच्याशी. मॅडम, तुम्ही मगा म्हणालात की जेव्हा आम्ही वर्दी घालतो तेव्हा स्त्री पुरुष जेंडर डिफरन्स नसतो, पण तरी सुद्धा मुळात निसर्गाने स्त्रीला अधिक भावना प्रदान केलंय. जेव्हा एखादी महिलाच एका महिलेकडे तक्रार घेऊन येते, त्यावेळेला भावना आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी याचा बॅलन्स, समन्वय कसा साधता? तर महिलांसाठी मी तसं काही वेगळा मला नाही वाटत हे करते. पण नक्की तो जो वल्नरेबल व्यक्ती आहे तो महिला, पुरुष, वयस्कर किंवा मुले कोणीही होऊ शकत. आणि ज्यावेळी ते आले मी याच्यात एक जस्ट इन्सिडेंट नमूद करते. एक महिला आली होती बुरखा घालून. माझी काही मीटिंग चालू होती तर खूप वेळ त्याला बसावं लागला. आय थिंक ते 5 ते 6 तास काही वेट केलं त्यांनी आणि शेवटी जाताना ती मला भेटायला आली. ती म्हटली की माझा मुलगा जे की 14 वर्षाचा आहे तो गांजाचे व्यसनाचे आहारी गेला होता आणि तुम्ही आल्यापासून खूप चांगलं काम केलेलं आहे. गांजा बंद केलेला आहे. पण काही भंगारवाले आहे जे की त्यांना पैसे देतात आणि दुसरे हे साठी करायला विवश करतात त्यांना. हं, हं. तर असे लोक ते जे एकदम आउट ऑफ द ब्लू तुमच्याकडे येतात आणि त्यांचे जे लिव्हड एक्सपिरियन्स आहे ते उल्लेख करतात. तर एक हेच समाधान मिळतं. समाधान, जे सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळते. आणि तशी तो म्हणजे खूप म्हणजे तिला हेही भीती होती की मी इथे आले, कोणाला समजला तर काय होणार? हं. कन्झर्वेटिव्ह बॅकग्राऊंडची असल्यामुळे तिला हेही भीती होती घरात समजला नाही पाहिजे की मी पोलीस अधीक्षक कार्यालयाला गेलीये किंवा पोलीस स्टेशनला गेलीये. याच अनुषंगाने एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला की पोलिसांच्या बद्दल समाजामध्ये अजूनही भीती आहे, पण त्याचबरोबर थोडीशी नकारात्मक भावना पण आहे. अशा वेळेला लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी, त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेण्यासाठी तुम्ही स्वतः काय पद्धतीचा उपक्रम किंवा काय करता? तर पब्लिक ट्रस्ट इन इन्स्टिट्यूशन्स हं. आपलं जे पोलिसिंगची पद्धत आहे. मला असं वाटते की एक युनिफॉर्म फोर्स असल्यामुळे जे युनिट कमांडर चा इंटेग्रिटी आहे त्यांनी खूप फरक पडतोय. आणि ते इंटेग्रिटी फक्त मी फायनान्शियल इंटेग्रिटी नाही म्हणत. आपण काय पद्धतीने लोकांशी बोलताय. हं. एक गाणं आहे की पब्लिक है सब जानती है. आणि खरं तसंच आहे. बरेच ठिकाणी 20% लोक असतात जे काही झालं ते चांगलं काम करणार. 20% असतात जे काहीच नाही करणार. हे जे मधले लोक आहे हं. त्यांच्यासाठी हे एक पुश जे आहे हे खूप गरजेचं असतात. आणि मला असं वाटते की आपण सगळे जे आहे त्यांनी मिळून जे काम केलेलं आहे, एक तसा ट्रस्ट निर्माण झालेला आहे लोकांमध्ये हं. की जर पोलिसांकडे गेले तर व्यवस्थित कारवाई होणार. एक बाजूची दुसरी बाजूची ऐकून काही गैरकृत केली जाणार नाही. तुमचं टाईम मॅनेजमेंट तुम्ही कितीही ठरवलं, तरी ते पूर्ण होऊ शकत असेल, कारण सतत वेगवेगळी आव्हानं तुमच्या समोर असतात. आणि तुम्ही एक स्त्री म्हणून कुटुंबाच्या पण प्रमुख आहात. आपल्याला मुलांप्रती कर्तव्य आहे. त्यावेळेला कुटुंब आणि व्यवसाय म्हणजे तुमचं काम याचा बॅलन्स कसा साधता? तर याच्यासाठी मी आपल्याला भाग्यवान म्हणते की मला माझ्या हसबंडसारखा हसबंड मिळालेला आहे, जितेंद्र. आता माझी मुलगी जवळपास 3 वर्षाची व्हायला लागली आहे आणि त्याच्या एकदम इक्वल रोल असते केअर गिव्हिंगमध्ये. काही वेळा माझी मुलगी माझ्यासोबत राहते, मग 20-25 दिवस तो त्याच्यासोबत जाऊन राहते सो नाईस. आणि तिथे मग सगळं करणे म्हणजे त्याच्यासोबत झोपणे, रात्री कपडे चेंज करणे, तो सगळा तो करतोय. तो ऑफकोर्स आणि कुठलीही वर्किंग महिला असली तर फॅमिली सपोर्ट शिवाय इट इज शक्य व्हेरी नाहीये.
डिफिकल्ट तसा करणे. ते फॅमिली सपोर्ट तुमचे नवरेकडून किंवा तुमचे फॅमिलीकडून ते दोन्ही प्रकारे मी आपल्याला भाग्यवान मानते, की मला तसं हे मिळालेलं आहे. आणि जसं आपण म्हटले, की ते इमर्जन्सी सिच्युएशन्स आपली काही ना काही निर्माण होत राहते. हं. तर त्याच्यासाठी आजकाल बरेच ॲप्स आलेली आहे, टू डू लिस्ट, जे की तुम्हाला तसं मदत करतात, की तुमच्या आज काही नाही झालं तर उद्या तुम्हाला ते विसरू देणार नाही. ते तुम्हाला आठवणी ठेवणार आहे, की कालचं एक काम होतं ते झालेलं नाहीये. तर त्याचा मी वापर करते. त्यामुळे मॅनेजमेंट वेळेचं छान होतं. होते. येस. अगदी मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. पोलिसांचं क्षेत्र असं आहे, की त्यांना खूप मानसिक ताणाला सामोरं जावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस असतो आणि महाराष्ट्र पोलिसांना तर सतत तत्परच असावं लागतं. कारण कुठल्या वेळेला कुठली सिच्युएशन येईल याची कल्पना नसते. अशा वेळेला पोलिसांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून तुम्ही काही वेगळा विचार करता का? रायगड जिल्ह्यातल्या पोलिसांसाठी, विशेषतः महिला पोलिसांसाठी? पोलीस वेलफेअर एक खूप एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याच्यात आम्ही आपलीही मदत घेतलेली आहे. आमची जे महिला पोलीस कर्मचारी आहे, त्यांची ताणतणाव मुक्तीसाठी एक सेशन्स बरेच तुम्ही ऑर्गनाइज सातत्याने करण्यात घेता. आलेले होते आणि त्याच्यात खूप चांगला म्हणजे बरेच महिला कर्मचारी असे आले, की ते रडायला लागले, की आम्हाला एवढा भरभरून वाटतंय, की आज काय झालंय. तर तसे प्रकारची काही डिस्ट्रेस होण्याचे सेशन्स. त्यानंतर योगा आणि बाकीची जे फिजिकल ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असते. आता मी डिसाईड केलेलं आहे, की महिन्यात एक वेळा आपला रायगड एवढा निसर्ग दृष्टिकोनातून चांगला जिल्हा आहे, तर ट्रेक आपण जाऊया ट्रेकला. ट्रेकवरती. वाह! तर त्या पोलीस स्टेशनच्या लोकांना खूप सोबत छान. ट्रेकवरती जाणं असं. तुमचा हा सगळा प्रवास अत्यंत अनोखा आहे, छान आहे आणि जे तुम्ही करताय त्याला तुम्ही खूप पॉझिटिव्हली स्वीकारलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यातले अडथळे, प्रॉब्लेम दिसत नाही. तर तुमचा फोकस काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण मंडळी मला याच्यात एक गोष्ट अधिक छान जाणवली, की घरामध्ये जेव्हा पती-पत्नी सोबत राहतात, तेव्हा मुलांचं संगोपन ते दुहेरी पद्धतीने करतच असतात. पण जेव्हा पती-पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि त्यावेळेला महिन्यातले काही दिवस पुरुष मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतो. मला वाटतं खरोखर देश आधुनिकतेकडे आणि वैचारिक बदलाकडे, क्रांतीकडे जातोय, असं म्हणायला हरकत नाही. या होत्या आचल दलाल. तुम्हाला नक्की ही मुलाखत खूप प्रेरणादायी आणि छान वाटली असेल, याची मला खात्री आहे. तुमचा हा सगळा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आज अनेक तरुण मुलं ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत. त्यांना नक्की ह्याच्यातनं खूप छान मार्गदर्शन मिळेल. तुमचे भविष्यात जितके स्वप्न आहेत, तुम्हाला जे काही मिळवायचंय, ते सगळे पूर्ण होऊ दे आणि असाच आम्हाला तुमचा कायम अभिमान वाटू दे, अशी विधात्याला प्रार्थना करते. आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मंडळी नक्की बघत जा. प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. नमस्कार.